नमस्कार मित्रांनो, मराठा आरक्षणासंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मनोज जरांगे पाटील यांची दिशाभूल। संभाजी ब्रिगेडचा नेमका आरोप काय आहे सविस्तर बातमी या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात। त्या अगोदर तुम्ही जर आपले चॅनल अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर सर्वप्रथम बघायला मिळतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळे सोयरे यांच्या संदर्भात अध्यादेश काढला। त्यानंतर मुख्यमंत्री यांनी वाशी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची सकाळी 8 वाजता भेट घेतली। जरांगे पाटील यांचे उपोषण त्यांनी संपविले। सरकारने काढलेल्या या अध्यादेशानंतर ओबीसी नेते संतापले आहेत। यावरून नवा वाद निर्माण झाला आहे। अशातच आता संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा आरोप केला आहे। मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांना बगल देऊन हा अध्यादेश काढण्यात आला आहे। हा संपूर्ण प्रकार चुकीचा आहे असे मनोज आखरे यांनी सांगितले आहे। सरकारला मुळात 57 लाख नोंदी सापडल्याच नाही, त्यामुळे शासनाने मनोज जरांगे पाटील यांची दिशाभूल केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजपर्यंत जे काही बोलले ते सर्व खोटा आहे असा आरोप मनोज आखरे यांनी केला आहे। मराठा आणि कुणबी हे वेगवेगळ्या पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न होत आहे। मुख्यमंत्री यांनी सगळे सोयरे याचे स्पष्टीकरण द्यावे। शासनाने मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत। हेतुपुरस्कर मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली आहे। मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्येही समावेश करावा ही मागणी अद्याप अपूर्णच आहे। याकडे मनोज आखरे यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे।